लक्षात घ्या. बघा, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तू कोब्बार आहे, भगवंताशी एकनिष्ठ आहे, हेही खरं आहे. आणि तू कोब्बार आहे काय? तू कोब्बार आहे या अभंगात, आजच्या अभंगात देवीला शरण जातात, ही गोष्ट खरी. उदाहरण सांगायचं झालं ते आपले सुनील महाराज आणि भागवत महाराज हे कुठे बसले होते? उमरखेडच्या बस स्टँडवर. यायला जायचं होतं आळंदीला, आणि तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग सुनील महाराजाचं लक्ष गेलं. सुनील महाराज म्हणले, का हो भागवत महाराज, चला आपण जिलेबी जाऊन खाऊया. भागवत महाराज म्हणले, अहो माझ्या खिशात काय पैसे नाहीत, तुमच्याकडे, तुम्ही खाऊन या. सुनील महाराज म्हणले, माझ्याकडे नाहीत. आता दृष्टांतात माणसाला तुंगा घालावा लागतं महाराज. मग ते म्हणले, माझ्याकडे नाहीत. मग ते म्हणले, पैसे नाही तर कसं खायचं, परिणामाला कोण भोगायचं? आता सुनील महाराज जरा डेअरिंग बाज माणूस. ते म्हणले, काय होत नाही, चला, इच्छा झाली ना खायचं, पैसा असो की नसो, तुम्हाला यायचं तर या, मी तर चलो. सुनील महाराज गेले. ते म्हणले, पावशेर जिलेबी द्या. पावशेर जिलेबी घेतली आणि खात बसले. भागवत महाराजाला वाटलं, याच्याकडे पैसे नसून खायले ना, आपण कशाला थांबा. ते गेले, त्याने पावशेर जिलेबी घेतली, खात बसले. सुनील महाराजांचं खाणं झालं. ते हात धुवून निघाले. आणि तिकडून ते हॉटेलवाला म्हणाले, ओ पांढरी टोपी. ते मला, काय झालं, तुम्ही पैसे दिले? हो, आधी पैसे दिले, नंतर जिलेबी घेतली. याला म्हणतात खोटं बोल, रेटून बोल. आधी पैसे दिले, नंतर जिलेबी घेतली. ते म्हणले, तुम्ही पैसे दिले नाही. सुनील महाराज म्हणायचे दिले, हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले. सुनील महाराज म्हणायचे दिले, हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले. यांचं सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले, सुनील महाराज म्हणायचे दिले. हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले, सुनील महाराज म्हणायचे दिले. सुनील महाराज म्हणले, नामवंत मृदुंग वादक आहे मी. आंबाडीच्या कार्यक्रमात माझ्याशिवाय कोणी नसतं मृदुंगाची सेवा करायला. आता मी तुमचे 20 रुपये बुडवणार आहे का? नाही. यांचं भांडण सुरू झालं. तिकडून भागवत महाराज झालं. भागवत महाराज उठले, हात धुतले आणि निघाले. निघता निघता म्हणाले, तुमच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गेला बोलून. ते म्हणले, दोघं कसे खोटी बोलती. आता बघा, खोटी गोष्ट 10 माणसांना बोलू द्या, ती खरी वाटते महाराज. त्याला वाटलं, दोघं कसे खोटे बोलतील बा, आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते म्हणले, अहो तुम्ही दिले हो, यायला नाही दिले ना. भागवत महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झाली आहे, सुनीलरावचं खाऊन घेते. ते गेले. मग तिथे अजून 4-5 माणसं गोळा झाले. ते म्हणले, काय झालं? सुनील महाराज म्हणले, अहो तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या सत्यात होतो ना मी, तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना, माझा स्वभाव चांगला आहे ते. आणि हे हॉटेलवाले म्हणतात मी याचे जिलेबीचे पैसे दिले नाही. आता आंबाडीवाले माणसं जे असते तर ते म्हणते, तर अहो महाराज तुम्ही चांगले आम्हाला माहिती आहे, पण ते हॉटेलवाला खोटं बोलतं हे आम्ही कसं म्हणू शकतो, त्याला तरी खोटं कसं म्हणू शकतो? नाही. मग इकडे पुरावा लागते म्हणते. आता इथं कोणीतरी तिसरा माणूस पाहिजे होता. तिसरा कोणता होता? भागवत महाराजाला बोलवलं. बघा, पुराव्याशिवाय आरोप करता येत नाही. आरोप तर कोणी कुणावर करतं, पण त्यासाठी पुरावे सिद्ध करावे लागतात. काय करावे लागतात? पुरावे सिद्ध करावे लागतात. बिनपुराव्याचे आरोप करू नका अध्यक्ष महोदय. पुरावे सादर करा. पुरावे, विरोधकांनी पुरावे सादर केले, ते जर सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाही. असं असतं ना ते टेबल वाजवायचं, आहे की नाही? मग तिकडून भागवत महाराज म्हणले, जो कहूंगा सच कहूंगा, जे बोलेन ते खरं बोलेन, खऱ्याच्याशिवाय काहीच नाही बोलेन, करून मी माझ्या मनाला काय करायचं ते पुढे. हा, मग म्हणले, मी तुम्हाला खरं सांगतो. काय खरं सांगतो? पुरावा. तर ते पुरावा म्हणून भागवत महाराजाला बोलवलं. आणि मग म्हणले,
जे बोलेन ते खरं बोलन. भागवत महाराज म्हणले, अहो मी जसे पैसे दिले तसे सुनील महाराजांना पैसे दिले. यायने पैसे दिले नाही ते खरंय, सुनील महाराजांना पैसे दिले नाही तेही खरंय. तसं कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. महाराज विठाला विठाला विठाला.